नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही कृषी अवजारे बँकेची स्थापना या घटकासाठी अर्ज केलेला असेल आणि त्यामध्ये तुमची निवड झालेली असेल, तर कृषी अवजारे बँकेची स्थापना यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. कृषी अवजारे बँकेची स्थापना या घटकाअंतर्गत तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला 20 लाखापर्यंतचे यामध्ये वेगवेगळे कृषी अवजारे घेता येतात आणि तुम्हाला यामध्ये 40% मॅक्झिमम 8 लाखापर्यंतचं अनुदान दिलं जातं. यामध्ये तुम्ही नवनवीन तंत्रज्ञानाशी रिलेटेड असणारी कृषी अवजारे खरेदी करू शकता आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला याचं अनुदान 40% 8 लाख रुपयापर्यंतचं मिळत असतं. यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 20 लाख रुपयापर्यंतचे तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यामधील 40% मॅक्झिमम 8 लाख रुपयापर्यंतचं अनुदान तुम्हाला मिळत असतं. तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कृषी अवजारे बँक याच्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळी अवजारे खरेदी करू शकता. यामध्ये हायड्रोलिक नांगर असेल, तुमचा ट्रॅक्टर ट्रॉली असेल किंवा तुमचं टोकन यंत्र असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरच्या निगडीत वेगवेगळी अवजारे असतील, रोटावेटर असेल, तुमची कडबाकुटी असेल, असे वेगवेगळे अवजारं तुम्ही या कृषी अवजारे बँकच्या अंतर्गत खरेदी करू शकता. त्या अगोदर पूर्वसंमती मिळण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, चला तर मग पाहूयात. आणि ती कशी अपलोड करायची हे आपण पाहू. यामध्ये तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचे आहे. त्यानंतर जर संस्था, शेतकरी उत्पादक गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून नोंदणी केलेली असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागेल. भाडे तत्वावरील अवजारे बँकसाठीचे हमीपत्र तुम्हाला अपलोड करावे लागेल. हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळणार आहे याचीही माहिती व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक हे तुम्हाला अपलोड करावे लागेल. म्हणजे तुम्हाला जी अवजारे खरेदी करायची आहेत त्याचं कोटेशन हे तुम्हाला अपलोड करावे लागेल. चला तर मग पाहूयात की डॉक्युमेंट कशी अपलोड करायची आहेत. अपलोड करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉग इन ओपन करायचे आहे. त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी यामध्ये क्लिक करून शेतकरी ID प्रविष्ट करायचा आहे. OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेतकरी IDशी जो लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. OTP टाकून लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं दाखवणार आहे. तुमची जर प्रोफाईल अपडेट नसेल तर तुम्हाला अगोदर अपडेट करून घ्यावं लागेल. त्यासाठी जात, श्रेणी आणि अपंगत्व यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जात वर्गवारी निवडायची आहे. SC ST ऑदर्स, जनरलमध्ये असेल तर ऑदर निवडा आणि अपंग असताल तर येस करायचा, अन्यथा नो करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमची कास्ट कॅटेगरी आणि डिसेबिलिटी डिटेल्स सेव्ह झालेली आहे, याला ओके करायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूला चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या घटकासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितली आहेत. कृषी अवजारे बँकेची स्थापना हा लाभ घटक आहे. तुमचा अर्ज क्रमांक दाखवेल. ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. तुमचा तालुका, गाव, मुख्य घटक कृषी यांत्रिकीकरण आणि या समोर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या कागदपत्रासमोर स्टार मार्क आहे ती तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायची आहेत. यामध्ये तुम्हाला बँक पासबुक, संस्था, शेतकरी उत्पादक गट यांचे नोंदणी प्रमाणपत्र, भाडे तत्वावरील अवजारे बँकसाठीचे हमीपत्र आणि निवड ऑब्लिक यंत्राचे दरपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला अपलोड करायचे आहे. ही 4 कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील. कोटेशन हे तुम्हाला त्या दुकानदाराकडून मिळेल जिथं तुम्हाला हे अवजारे खरेदी करायची आहेत. कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केली. इथं आपण कोटेशन अपलोड केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता याचं नाव दाखवणार आहे आणि त्यासमोर तुम्ही कागदपत्रे पहा यावरती क्लिक करून कोणती कागदपत्रे अपलोड झालेली आहेत हे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये पाहू शकता तुम्ही. त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही JPG PDF 500 KB आतमध्ये अपलोड करू शकता. इथं पाहू शकता तुम्ही बँक पासबुक हे आपली सेव्ह झालेली आहे. त्यासमोर तुम्ही कागदपत्रे पहा यावरती क्लिक करून ती कागदपत्रे पाहू शकता. इथं तुम्ही पाहू शकता आपण 4ही कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. यामध्ये तुम्हाला 4ही कागदपत्रे पहा यावरती क्लिक करून चेक करता येतील. ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड झाल्यानंतर इथं पाहता येतील. यामध्ये काही दुरुस्ती करायची असतील तर तुम्ही इथून डिलीट करून परत अपलोड करू शकता. ही सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. हे हमीपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून आहे. त्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचे आहे. तुम्हाला खात्री आहे का याला तुम्हाला एकदा
ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केली आहेत, असा मेसेज दिसणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता आता वैयक्तिक कागदपत्रेची टॅब तुमची निघून गेलेली आहे. हा अर्ज तुमचा छाननीसाठी गेलेला आहे. त्यानंतर तुमच्या कागदपत्राची छाननी केली जाईल आणि कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल. पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला ते अवजारे खरेदी करायची असतात. अवजारे खरेदी केल्यानंतर जी-एस-टी बिल अपलोड करायची असते. जी-एस-टी बिल अपलोड केल्यानंतर तुमच्या अवजारांची स्थळ पाहणी होते आणि स्थळ पाहणी योग्य झाल्यानंतरच तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे अनुदान डी मार्फत वर्ग करण्यात येतं. अशी ही संपूर्ण प्रोसिजर असते. जर तुम्हाला ही अवजारे बँक हा घटक जर लागलेला असेल, तर तुम्हाला ही एवढी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. कागदपत्रे अपलोड करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वेगवेगळी हमीपत्र, टेस्ट रिपोर्ट पाहिजे असतील तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.